मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता मांगरुल गावचे छोटे गाडा मालक मयंक पाटील. हा त्याचा देवा आणि त्याचं नाव काय शेरा का? शेरा गुलालाचं मानकरी झालेत. काय बोलशील, आज कशी गाडी जमली? आज गाडी जमली आमची मैदानानेच जमली. चिंचपाडे आमच्या इथलेच बैल आहेत, जवळचेच, म्हणजे आपल्या नातेवाईकांमध्ये गाडी जमली. आणि गाडी कशी पळाली काय सांगशील? देवाला कितवा गुलाल झाला आता मुंबईचा? हा देवाला या वर्षीचा दुसरा गुलाल झाला या सीझनला. उसरण्याच्याच पाठीमध्ये झाला का? हा, म्हणजे मागचा उसरण्याचा मैदान झाला तो आणि आजचा. अच्छा. नियोजन कसं आता? शेरा घरचाच, तो पण घरचाच वासरू आहे का? तो पण घरचाच बैल आहे आमच्या. आणि गाडी कोणी पळवली? गाडी न्यायशो बाबा आमचे बाजूचे नातेवाईक आहेत, त्यांची गाडी पळवली. आमचा स्वतःचा ड्रायव्हर आहे तो. स्वतःचा. आणि कशी गाडी पळवली? काही खालूनच टाकून गेलती का काही मागे राहिली होती? गाडी मागे राहिली होती, पुढे आल्यावर आमच्या बैलाही थोडं वाढली, म्हणजे ओव्हरटेक केला. ओव्हरटेक केला. बरोबर. काय बोलशील? देवा आता आदत आहे का? आता दुसरा झालाय काय? आदत अजून आदतच आहे. बरोबर आहे. आणि गावठी बैल घेऊन आज मुंबईला नाव करतोय, त्याच्याविषयी काय बोलशील? गावठी बैल जेवण येऊ बैल नसतात तर मला खूप आनंद झाला असता. बैल भेटला, मला खूप आनंद झाला. थोडीशी चूक झाली माझ्याकडनं, बैल नसता तर मला येऊ बैल भेटला मगून माझं या मुंबईला आता नाव झालं. गरीबाचं नाव कधी होत नाही ना, गरीबांना कधी पैसे देत नाही. यो बैल होता म्हणून माझं आता नाव झालंय मुंबईमध्ये. बरोबर. आता तो शहराच्या विषयी माहिती दे ना. तो कसा काय? घरचाच काय? तो घरचा आपला घरचाच बैल आहे. आपल्याला ते कधी पण नाहीच नाही बोलणार, आपली घरचीच गाडी आहे ती. म्हणजे गावचा बैल आहे का? गावातलंच, म्हणजे आपल्या आपल्या काकाचंच बैल आहे ते. म्हणजे चुलत्याचा आहे. हा. आणि देवा आणि शेरा किती वेळा गाडी पळाली? देवा आणि शेरा या सीझनला 2 वेळा गाडी पळाली. आणि दोन्ही वेळा गुलालात राहिली. दोन्ही वेळेला गोलालाच राहिली गाडी. बरोबर आहे. आता काय वाटतं, कसं काय खेळ करायचा पुढे जाऊन? आता तू तर खूप छोटा आहेस. करू आपल्याला आता तवसर करू आपण आता खेळ. आता आपले बाबा आहे तिथं, त्यांच्या ढोल दौरा करू आपण. पप्पा आहेत माझे. म्हणजे तुझ्या आजोबांनी जो तुझ्याकडे वारसा दिलाय तो पुढे नेणार का? काय वाटतं तुला? 100%. 100% नेणार. आणि कसं काय आता जसं खेळ चाललाय मुंबईचा तू बघतोय, पैरं भेटायला मुश्किल जात आहेत, कारण बॅनरवर गाडी जमल्यानंतर कदाचित पैरा कॅन्सल पण होतं. त्याच्याविषयी काय बोलशील? गरिबांना कोण लवकर पैसा देत नाही. आपल्याकडे आता घरची गाडी आहे, ती घरची गाडी सदुंकाल पळणार आपल्याकडे. घरचीच गाडी पळवणार. आणि देवाचा आता कसं काय, म्हणजे देखरेख किंवा काही घरी कशी काय ठेवणी असते त्याची? देखणं काय, आपला नियोजन साधा नसतो, मोठाच करतो आपण नियोजन. मोठं नियोजन करतो. आजची गाडी पण आम्हाला मोठी होती, पण पुढे येऊन आमच्या वाशाही करून दाखवला. बघा मित्रांनो, म्हणजे जरी दिसायला छोटा पण एक म्हणतात ना उडान मोठी, म्हणजे स्वप्न मोठा. म्हणजे मला वाटतं मुंबई बिंजोरला एक मोठा गाडा मालक येणाऱ्या भविष्यामध्ये मिळणार आहे मयंक पाटील याच्या नावारूपात. तर जसं आता देवा पळतोय गावठी वासरू घेऊन, काही खरेदी करायचा विषय आहे का? असं जसं खिल्लार बैला खरेदी होत आहेत, त्याच्यानंतर या मैसुरी बैला खरेदी होत आहेत, एक नंबरची बैला खरेदी होतात प्रत्येकाच्या दावणीला. मग तुझा काही विचार होता का असं बघितल्यानंतर? नाही, आपल्याकडे एकच ठेवायचा आता. खरेदीचा विषय आहे, पण किल्लर बैल आपल्याकडे नाही लागत. आहे केले किल्लर खरेदी 2 केले, दोन्ही विकले, नाही जमत. आता गावठीच बघितले, दुसरा तो घेणार आहे. म्हणजे गावठी बैल घेऊनच आपलं नाव टिकून ठेवायचं. बघा मित्रांनो, कुठेतरी गावठी बैलांना पण मुंबई बिंजोरला खूप प्राधान्य दिलं जातोय. आता तुझ्याकडे देवा आहे, काय बोलशील? जसं आता तुझं नाव करतो, मागच्या वर्षी आपण तुझी बाईट घेतली होती, 1-2 बाईट, ते आपण खूप साऱ्या लोकांनी प्रतिसाद दिला आणि कुठेतरी तुला एक चांगला या भेटला की एक गाडा मालक होण्याची म्हणजे तुझ्याकडे दाट शक्यता आहे. काय वाटतं देवाकडे? तुझा देवा काय करेल पुढे जाऊन? देवा माझं मोठंच नाव करणार पुढे जाऊन 100%. या देवा मला खूप विश्वास आहे. आणि गाडी कुठल्या नावाने पळते ती सांग ना एकदा. गाडी आई गावदी प्रसन्न मांगरूळ या नावाने गाडी पळते, म्हणजे आई गावदेवीच्या नावाने गाडी पळते. आणि जसं तुझ्या आजोबाचा किंवा तुझ्या पप्पाचं नाव सांग ना. काय? माझ्या पप्पाचं नाव विकास पाटील, आजोबाचं नाव हरिचंद्र पाटील. आणि तुझं नाव मयंक पाटील. आणि मला वाटतं तुझा छोटा भाऊ पण आले आज, म्हणजे त्याला पण आवड लागली. आज रविवार सुट्टी आहे म्हणून आले का? हा, बाकी दुसऱ्या मैदानाला नसतं ना तू? म्हणजे जेव्हा दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी. त्याच दिवशी असतो मी. हा. आणि शाळेत कितवीला आहेत? शाळेत 7वीला. 7वीला आहेत ना? बरोबर. आता शिक्षणाविषयी काय बोलशील? जसं तुझ्या माध्यमातून तू शिक्षण घेणार आहेस आणि त्याच्यानंतर तुझा हा स्वप्न पूर्ण करणार आहे, तर जशी अजून काही मुलं तुला बघून येणार आहेत, तर काय बोलशील तू? आता हे स्वप्न आहे, अभ्यास आपण आपल्याविषयी काही नसते. हे बैलगाडी शर्यतीचा एकदा नाद लागला तर नादच लागतोय. म्हणजे अभ्यास पण चालू राहिला पाहिजे, त्याच्याविषयी काय बोलशील? अभ्यास पण चालूच आहे आपला सदुंकाल घरामध्ये, आपण करतो अभ्यास, तसं काही नाही. म्हणजे शिक्षण कसं आहे, टक्केवारी कशी आहे तुझी शाळेमध्ये, काय सांगशील? टक्केवारी नसते या शाळेमध्ये मराठी. बरोबर आहे. म्हणजे तुझं तरी पण आता एखाद्या वेळेला कधी नापास असं झाले का? नाही, कधी म्हणजे पासच होतंय. म्हणजे पुढे जाऊन तू काहीतरी चांगलं कामच करशील. चला, आजची जोडी तुमची पळाली, छान गुलाल घेतला. तुम्हाला मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईन. धन्यवाद दादा.